आलास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी मतदारसंघातील आरोग्य केंद्रात जाऊन झाडाझडती घेतली आणि तेथील अवस्था पाहून जिल्हा परिषद सदस्य कमालीचे संतप्त झाले। आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणा उघडकीस आल्यावर त्यांना चांगलंच धारेवर धरून अनेक गोष्टींवर ताशेरे ओढले। दरम्यान यावेळी मतदारसंघातील सर्वच आरोग्य केंद्रात भेटी देऊन माहिती घेतली। अचानक पाहणी दरम्यान केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रातील CHO कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करून घेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला। केंद्रात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर झेब्राराम आणि डॉक्टर जयपाल सिंग हे दुपारच्या वेळेत आपल्या कक्षात झोपलेले आढळल्याची माहिती शहापुरे यांनी दिली। विशेष म्हणजे त्यांना उठवून बाहेर आणण्यासाठी तब्बल अर्धा तास लागल्याने येथील आरोग्य सेवेची अवस्था किती गंभीर आहे याचा प्रत्यय आला। आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी सोयीसुविधा नाहीत, मात्र हे अधिकारी एअर कंडिशन रूममध्ये आरामात राहत आहेत। केंद्रात उपलब्ध उपचार सुविधा, डॉक्टरांची माहिती किंवा आपत्कालीन सेवा याबाबत कोणतेही डिजिटल फलक नाहीत। रजिस्टर व नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या नाहीत। बाहेरील राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथे नेमणूक करण्यात आली असली तरी त्यांना मराठी भाषा अवगत नाही। गंभीर व आपत्कालीन रुग्णांना रुग्णवाहिका नाकारण्यात येत असल्याचाही आरोप शहापुरे यांनी केला। जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे व त्यांचा सहकारी प्रमोद भेंडवडे, राहुल नरके आणि सागर बंडगर, जयकांत शासपुरे यांना सोबत घेऊन संपूर्ण आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली आहे। यावेळी अनेक नियमबाह्य प्रकार समोर आल्याचा दावा प्रशांत शहापुरे यांनी केला। दरम्यान प्रशांत शहापुरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर यांना दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा हा मुद्दा जिल्हा परिषद बैठकीत उपस्थित करून आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। या प्रकरणामुळे कवठे गुलंदसह परिसरातील आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ उघड झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मराठी S न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। आज कवठे गुलंद येथील आरोग्य केंद्रात मी गेले असता तिथं मला अनेक प्रकारच्या त्रुटी दिसून आल्या। अनेक गोंधळ कारभार, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, जे तपासणीचे बुक होते ते व्यवस्थित नव्हते। तिथं अनेक सर्वात म्हणजे महत्त्वाचा कारभार असा दिसून आला की कवठे गुलंद आरोग्य केंद्रात 2 MOची नेमणूक आहे। त्या 2 MOची नेमणूक असताना तेथील MO कामचुकारपणा करून झोपी गेलेले होते आणि त्यांना उठवायला आपण उठवून आणलो। तर तेथील जे रॅगिंगचा प्रकार जो म्हणतात त्या प्रकारे ते रॅगिंग कसं चालू असतं कॉलेजमध्ये त्या प्रकारे त्यांचा कारभार चालू होता। कारण तेथील जे उपकेंद्र आहेत, आपल्या आलास मतदारसंघातले जे उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रांना प्रत्येकाला एक दिवस तिथील कर्मचाऱ्यांना बोलवून हे ड्युटी देऊन ह्यांची ड्युटी असताना ह्यांची तपासणीची रुग्णांची तपासणी करण्याची यांची ड्युटी असताना ती ड्युटी यांनी त्या कर्मचाऱ्यांना देऊन म्हणजे त्यांच्यामार्फत काम करून घेऊन हे स्वतः झोपी गेलेले होते। आणि ते आज मी तिथं गेले असताना हे सर्वच माझ्या निदर्शनात आलं आहे। स्वच्छता नव्हती, रजिस्टर व्यवस्थित नव्हते, 4 महिने झाले यांच्या हाजरी बुकवर सह्या नव्हत्या आणि यांना झोपी का गेला हे विचारले असता यांनी नाईट केलो म्हटले। त्या दिवशी नाईटला मी GPS फोटो काढलो होतो की आरोग्य केंद्राला कुलूप होता, सकाळी रात्री 10 वाजता कुलूप होता। कुलूप लावून यांनी नाईट कारभार करत होते काय, बरं रजिस्टर दाखवा म्हटलं, नाईट होता तर एक तर पेशंट तपासला काय, तर त्या दिवशी एक पण पेशंट नाईटला तपासले नव्हते। त्या दिवशी नाही, गेले 6 महिने झाला नाईटला एक पेशंट तपासले नाहीत। अशा असंख्य त्रुटी मला सापडल्या। ह्या सगळ्या त्रुटी जे मला सापडल्या ते नागरिकांच्या तक्रारी होत्या। आजपर्यंत मी नागरिक सांगतात आणि मी ऐकायचं असं न करता एक वस्तुस्थिती बघायला गेलो आणि ती खरीच वस्तुस्थिती एकदम गंभीर होती। त्यामुळे मी जाग्यावर आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व आपले सभापती मिलिंद कोर्णे साहेब यांना बोलवलं आणि आम्ही सगळे मिळून अनेकदा फिरून बघितलो तर सगळ्या त्रुटी, सगळे रजिस्टर ते तपासलो, सगळ्यामध्ये सगळ्या त्रुटी होत्या। GPS द्वारे त्या सगळ्यांचे आमच्याकडे फोटो, सगळे पुरावे मी गोळा केलेले आहेत आणि आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कारवाई करतो असं शब्द दिलेला आहे मला। आम्ही आजच्या आज निलंबन आणि फौजदारीची कारवाई व्हावी ही मागणी केलेली आहे। नाही झाली तर आम्ही या सभागृहात हा मुद्दा मांडणार आहे।